अध्यक्ष महोदय, अतिशय चांगलं विधेयक हे या ठिकाणी आलेलं आहे। अगदी SRA स्कीम्समध्ये काय काय अडचणी निर्माण होतात त्याचा विचार करून एक चांगलं विधेयक या ठिकाणी आलेलं आहे। मी मंत्री महोदयांचे अभिनंदन करतो। एक दोन गोष्टी फक्त या निमित्ताने आणखीन आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या नजरेस आणून द्यायची इच्छा आहे। अध्यक्ष महोदय, 33A मध्ये जो बदल सुचवलेला तो अतिशय सूक्ष्म बदल आहे। जे आतापर्यंत सक्षम प्राधिकरण करत होतं काम, ते सक्षम प्राधिकरणाच्या बरोबरीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा करावं अशा पद्धतीची त्यातली आहे। बाकी 4-5 वेळेला ते विधेयक सतत वाचून लक्षात येत नव्हतं की जुन्या सेक्शनमध्ये आणि नवीन सेक्शनमध्ये काय बदल आहे। तर नवीन सेक्शनमध्ये केवळ CEOची एक नाव त्याच्यात वाढवलेलं आहे आणि 33B हा संपूर्णतः नव्याने इन्सर्ट होतोय। ज्याची माहिती माननीय मंत्री महोदयांनी दिली की भाडं आज सर्वात मोठी भीती झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना झोपडपट्टीवासियांच्या मनात असते ती हीच असते की भाड्यावर बाहेर गेल्यानंतर प्रोजेक्ट होईल की नाही आणि प्रोजेक्ट जर का अडकला तर त्याच्यानंतर भाडं मिळत राहील की नाही, ही सर्वात मोठी भीती असते आणि त्याच्यावर एक चांगला मार्ग या ठिकाणी काढलेला आहे। यात सुद्धा अध्यक्ष महोदय साधारणतः जी प्रकरणं GRC किंवा AGRC कडे जायची ती आता त्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आलेले दिसत आहेत। म्हणजे थोडक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आता क्वासी ज्युडिशियल काम करेल असा यातला मोठा बदल हा झालेला आहे। अध्यक्ष महोदय, हे दोन्ही बदल अतिशय स्वागतार्ह यासाठी आहेत की सक्षम प्राधिकरणांकडे असलेल्या कामाचा बोजा, GRC कडे कामाचा असलेला बोजा, AGRC कडे कामाचा असलेला बोजा, या सगळ्यामुळे कामाचा निपटारा होत नाही। असंख्य प्रकरणं GRC मध्ये अडकून आहेत, असंख्य प्रकरणं AGRC मध्ये अडकून आहेत आणि त्यामुळे त्यातला थोडासा बोजा कमी केलेला दिसतो। पण ह्याची जबाबदारी आपण CEOंकडे देत आहे, प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देत आहे, त्यांना तरी वेळ आहे का? सो GRC आणि AGRC मधला लागणारा विलंब हा आपण एक वेगळं अधिकाऱ्याकडे ते काम सोपवत असलं तरी त्याला तरी ते होणार आहे का हा प्रश्न एक। आणि या निमित्ताने एक मागणी करू इच्छितो, माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं तर बरं होईल की GRC मध्ये आणि AGRC मध्ये वेगवेगळ्या प्रकारची अन्य सुद्धा प्रकरणं आहेत। हे तर फक्त भाड्यावर जे जात नाहीत त्यांच्याबद्दल आहे किंवा जे योजनेमध्ये सहभागी होत नाही आहेत त्यांच्याबद्दलचे हे 2 सेक्शन्स इथे आणलेले आहेत। परंतु पात्रतेचे विषय आहेत, 2 विकासकांच्या मधले वाद आहेत, कोणाकडे नेमकं त्यांचं पाठिंबा कोणाकडे आहे, 51% लोकांची सहमती कोणाकडे, असे अनेक प्रकरणं हे GRC मध्ये पेंडिंग आहेत, असे अनेक प्रकरणं AGRC मध्ये पेंडिंग आहेत। माझी विनंती ही आहे की या निमित्ताने सरकार GRC, AGRC आणि वेगवेगळे कॉम्पिटंट अथॉरिटीज यांच्याकडे किती प्रमाणात काम पेंडिंग आहे याची माहिती घेणार का आणि त्यानुसार GRCची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे, कॉम्पिटंट अथॉरिटीजची संख्या वाढवण्याची संख्या आहे, तर त्यानुसार ही अधिकाऱ्यांची क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीजची संख्या वाढवणार का, हा माझा